पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. मी वैदेही परशुरामी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या सुपर क्लास कॉमेडी शो मध्ये, ज्याचं नाव आहे फू बाई फू. सगळ्यात आधी स्वागत करूया आपल्या या सर्व विनोदवीरांचं. स्वागत करूया इथल्या रिदमिक भांगरे बॉयजचं आणि इथल्या सुरेल अक्षता सावंतीचं. आणि अर्थात स्वागत करूया आपले प्रथम प्रेक्षक, महाराष्ट्राचा हँडसम हिरो, हसरा तारा उमेश कामत याचं. आणि अष्टपैलू अभिनेत्री, कॉमेडी क्वीन निर्मितीताई सावंत यांचं. हास्यरसिक हो, हल्ली फतवा हा शब्द ऐकला की धडकी भरते ना. पण 9 डिसेंबर पासून धडकी भरवणारा नाही तर प्रेमात पाडणारा फतवा आपल्या समोर येणार आहे. अर्थात हा आहे ब्लू लाईन्स प्रस्तुत एक म्युझिकल चित्रपट फतवा. आज याच चित्रपटाच्या निमित्ताने या चित्रपटाची संपूर्ण टीम आपल्या भेटीला येत आहे. स्वागत करूया या सिनेमातील नायक प्रतीक गौतम, नायिका श्रद्धा भगत आणि या सिनेमाला लाभलेल्या दमदार कलाकारांचं. छाया कदम, मिलिंद शिंदे आणि नंदेश उमाप यांचं. आज तुमच्या फतवा या सिनेमाच्या निमित्ताने तुम्ही आमच्या या फुबाईफूच्या मंचावर आलात. आम्हाला खूप आनंद झालाय. तुम्हा सगळ्यांशीच खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत, पण तुर्तास प्लीज बसा. थँक्यू सो मच. मित्रांनो, ऑफिसमधून सुट्टी मिळवण्यासाठी काय काय उपाय करावे लागतात नाही. कधी पोटदुखी होते, कधी गुडघेदुखी, कधी डोकेदुखी, एक एक करत सगळे आजार संपतात. मग उरतो एकच उपाय. आज तोच उपाय वापरलाय आपल्या आशिष पवार याने. पाहूया तो काय आहे आणि त्यात त्याची कशी फसगत होती. त्यासाठी स्वागत करूया पॅडी कांबळे, योगिनी बोऱ्हाडे, मुकेश जाधव, माधवी जुवेकर आणि आशिष पवार यांचं. हॅलो, हा सुरेश कॅटरर्स. हा ऐक ना मित्रा, हे बघ, तुला 30 माणसांची बिर्याणी सांगितली होती की नाही. हा, तर ती आता 50 जणांसाठी कर. अरे हे बघ, हे ऐक, आणि चिकनचे पीसेस टाक. हा नाही काय, मागच्या वेळेला माझ्या बर्थडेला ती वैदेही चिडली होती. तिला चिकनचे पीसेसच मिळाले नव्हते. तिचा अख्खा स्टाफ आला होता माझ्याकडे कंप्लेंट करायला. अख्खा स्टाफ बॅटरी घेऊन टोपात उतरला होता, तरी पण त्यांना मिळाले नाही. हा चल, पाठव लवकर. आशिष, ए आशिष, ऐकलं का मी काय म्हणते? राणी, राणी, काय सुंदर दिसतेस यार तू. बस ना. बोलू काय ग, खोकला झालाय? भाऊजी, हा डांग्या खोकला. ये भाऊजी, तुम्ही कधी आलात? आत्ताच. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी. थँक्यू सो मच. तुम्ही बसा, आलेच. आलोय ना मी, बोल ना माझ्याशी. लकी मॅन, सुट्टी कशी काय मिळवलीस? मिळवली कुठे, हिसकावून घेतलीये मी. म्हणजे माझ्या बॉसला सांगितलं माझ्या सासू मेली आहे. पण तू एक बरं केलंस रे. काय? बायकोच्या वाढदिवसा दिवशी सासूला मारून टाकलंस. म्हणजे हा दुग्ध शर्करा योग जुळून आणलायस तू. बॉसचा फोन आहे. हॅलो सर. हा सर. सासू वारली आहे. हॅलो सर. हा सर. हो सर. सर झालंय, सगळं झालंय सर. काही नाही, शेवटचं चॉकलेट खाते. चॉकलेट खाते. शेवटचा चहा पिते. शेवटचं पाणी पाजतोय सर. हा सर. सर नाही ना सर. सर तुम्ही कशाला येताय सर? आता तुम्ही कधी निघणार, कधी पोहोचणार सर? खूप उशीर होईल सर, तेवढा वेळ नाहीये. काय पार्किंग मध्ये आहात?
आमच्या बिल्डिंगच्या इथे ऐका ना सर सर माझं कितवा फ्लोअर 14वा. तू येडा आहेस काय? हॅलो अच्छा ऐकलं का तुम्ही सर? हा सर हो 14वा फ्लोअर सर रूम नंबर 1401. या सर या ओके मेलो या काय मेलो माझी नोकरी ऐक ऐक शांत हो. माझी नोकरी केली राणी बघ साशिष राणी बाहेर आहे राणी चादर घेऊन ये लवकर. जावई बापू काय होतंय? काय झालंय? ठेव ती मेली. काय झालं? शांत हो. तू शांत होशील, नीट सांगशील जरा काय झालंय? माझा बॉस येतोय आता इथे. ओके. मग काय झालं? आपण बिर्याणी वाढवली आहे. बिर्याणी त्यांनी जर ह्यांना जिवंत बघितलं ना तर तो माझा रायता करेल. रायता का? हिला का सांगतोय मी डायरेक्ट मेन आयटमला सांगतो. ऐका ना सासूबाई. ओ काय जावई बापू? नाही सासूबाई तुम्ही जरा लांब उभे राहा ना. का? लांब उभे राहा कारण मी आता जे काय तुम्हाला सांगणार आहे ना ते जर का मी सांगितलं ना तर तुम्ही हातात जे काही येईल ते फेकून माराल. नाही ओके. खरं तर मला ना आज बॉस मला सुट्टी देत नव्हता म्हणून मी त्याला कारण सांगितलं की माझी सासू मेली आहे. काय? सासूबाई आई काय झालं आई? सासूबाई सासूबाई गेल्या माझी नोकरी वाचली. कॉंग्रॅच्युलेशन. काय केलंय काय? मी चालले नाही मला ऐकायचं सासूबाई तुम्ही अजिबात बाहेर जायचं नाही. अहो बॉस जर आला तर त्याला त्याने विचारलं की प्रेत कुठे आहे तर काय सांगू? प्रेत शतपावली करायला गेले मसनात गेले म्हणून सांग. तेच सांगितलंय त्यांना. अहो माझ्या नोकरीचा सवाल आहे. सासूबाई राणी सांग ना गे ना. आई तू थांब ना. आई तू असं करू नकोस. आई तू थांब. तू मला ऐक. मी काय मला नाही ऐकायचं. मी काय तुला सांगते काय यांच्यासाठी नाही माझ्यासाठी थांब. अगं पण माझ्यासाठी प्लीज. बरं थांबते तुझ्यासाठी. ऐका सगळ्यांनी ऐका. बॉस आता इथे केव्हा पण येईल आणि तो प्रत्येकाला काही ना काहीतरी विचारणार. बरोबर. पण सगळ्यांचं उत्तर एकच असलं पाहिजे. तुम्ही दृश्यम पाहिलाय? हो. आता फक्त दृश्यम 1 मधली ना आपण स्ट्रॅटेजी वापरायची. म्हणजे 11 डिसेंबरला ह्यांना अटॅक आला. 4 दिवस ICU मध्ये होत्या आणि 15 डिसेंबरला ते सकाळी शुद्धीत आल्या परत मेल्या. 11 डिसेंबरला त्यांना अटॅक आला. 4 दिवस त्या ICU होत्या. 15 डिसेंबरला शुद्धीवर आल्या आणि परत वारल्या. करेक्ट. कोण आलाय आता? उदबत्त्या आणा तुमचा लवकर. उदबत्ती कुठे? लवकर नाही सापडत आहेत. लवकर रे बॉस लवकर. सापडली का? नाही तर तो बेल मध्ये शिरे. ओके रेडी. चिडवलं तिने उदपत्ती. सांभाळा स्वतःला. आशिष मी सांभाळा. खूप वाईट झालं. हो खूप वाईट झालं. काहीतरी ब्रेक हवा होता. ओके लेंग्याला इलास्टिक आहे. बॉडीला दाढी आली. ऐका ना सर मी आता काय करू सांगा. मी काय करू. सावरा स्वतःला. मोठ्या आहात तुम्ही. हो सर. सावरा. काय साधारण वय काय होतं? 59. 60.
खरं तर जायचं वय नव्हतं नाही का हे? असो, कसं झालं हे सगळं? 11 डिसेंबरला त्यांना अटॅक आला. 4 दिवस ICUत होत्या. 15 डिसेंबरला त्या शुद्धीत आल्या आणि परत वारल्या. मुलगा वाटतं. हो. हो हो आई. आशिष, तुम्ही बोलला नाही तुम्हाला मेवणा पण आहे म्हणून? मला पण आजच कळलंय. मला पण आजच कळले की तो युगांडावरून आलाय. ते आल्या आल्या तो डायरेक्ट इथेच आला हो. आणि त्याच्या आईला बघितलं आणि तो सरप्राईज झाला. त्याला धक्का बसला हो. आणि त्या धक्क्यात त्याला फिट आली. वाटत नाहीये. हो हो मुक्या, हो मुक्या, मुक्या जास्त होते. फिट फिट आली. वहिनी, 11 डिसेंबरला त्यांना अटॅक आला. 4 दिवस त्या ICUत होत्या. 15 डिसेंबरला त्यांना शुद्ध आली आणि मग त्या परत मेल्या. ऐकलं मी यांनी सांगितलं ते. ऍक्च्युली वहिनी, आय एम व्हेरी सॉरी फॉर युअर लॉस. आता काय करणार? आले देवाजीच्या मनी. हॅपी बर्थडे राणी. हॅपी बर्थडे कोणाचं आहे? राणी कोण आहे? सासूबाईंचा. सासूबाईंचा वाढदिवस होता आज. आजच? हो, त्यांना आम्ही सगळे लाडाने राणी म्हणायचो. हो ना ग राणी? ही पण राणी? हो ना, राणी म्हणायचो ना. हो 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 राणी म्हणायचो. अरे, आज जयंतीच्या दिवशीच पुण्यतिथी आली म्हणायची. सांभाळा सांभाळा, सावरा स्वतःला आशिष, सावरा. आशिष, हा सर. तुमच्या घरात हे असं झालं आणि तुम्ही सगळे नटून थटून? सर, मायकल जॅक्सनने कसं त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलेलं होतं की मी गेल्यानंतर सेलिब्रेट करायचं म्हणून, तसंच माझ्या सासूबाईंनी सुद्धा मृत्यूपत्र केलं होतं की मी गेल्यानंतर मोठं सेलिब्रेट करायचं म्हणून. म्हणून सर, या दुःखात सुद्धा आम्ही हे असे कपडे घालून ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर विश्वास ठेवावा लागेल मला. बरं, गावावरनं कोण येणार आहे का? नाही नाही सर, कोणी येणार नाहीये सर. जितकं लवकर होईल ना तितकं आम्हाला ह्यांना घेऊन जायचं आहे सर. कारण उद्या ऑफिसला पण यायचं आहे ना सर. सर सर ठीक आहे सर. नाही नाही, हो नाही ऐका ना सर. अरे नाही, हो सर अरे पण झालं नाही, सर तुम्ही एवढं आमच्या दुःखात तुम्ही सहभागी झालात सर. आम्हाला खरंच खूप आनंद झालाय सर. नाही नाही, अरे सर, मी येतो ना तुम्हाला बाहेर सोडायला सर. माझं कर्तव्य आहे ते. आशिष थांबा, आशिष थांबा. हो, या संदर्भातली माझी पण एक गोष्ट आहे. आशिष, गोष्ट आहे? हो सांगा बघूया. आशिष, माझी आई सुद्धा भारतात गेली. मी अमेरिकेत नोकरीत होतो. मला येता आलं नाही कारण त्या दरम्यान फ्लाईटचा संप होता. तेव्हापासून मी ठरवलं, माझ्या जवळपासचं कोणाचंही कोणी गेलं तरी आपण अंत्यसंस्काराला जायचं आणि ते अंत्यसंस्कार पूर्ण करूनच जायचं. अगदी म्हणजे हे काय सर? कवटी फुटल्यानंतरच मी जातो तिकडे. चला आता अंत्यदर्शन घेऊया आणि मग आपण सुरुवात करूया. नको, तिला नाही नाही, सर ऐका ना सर. आवडायचं, अंत्यदर्शन घ्यायचं. तिला आवडायचं नाही. हो, नको. ऐका ना. सर ऐका ना आई, अहो, त्यांना आवडत नाही. अहो, अहो. हिची ती. मिरॅकल वगैरे काही नाही आहे हो. मी जिवंत नाही झाले. म्हणजे मी मेलेच नाही तर जिवंत कशी होणार? म्हणजे मी जिवंतच आहे हो. या माणसाने ना, तुम्ही सुट्टी देत नव्हतात ना म्हणून मला मारलं. या खोट्या माणसासाठी मी माझा जीव देणार नाही. नाही देणार मी जीव. मिस्टर आशिष, 11 डिसेंबरला त्यांना अटॅक आला. 4 दिवस त्या ICUत होत्या आणि 15 डिसेंबरला त्यांना त्या शुद्ध आली. उद्या 16 डिसेंबर आहे. ऑफिसला यायचं
आणि तुमचं डिसमिसल लेटर घेऊन जायचं. माझे तर गाल दुखतायत हसून हसून. निर्मिती ताई. माझी आई सांगायची, एक खोटं बोललं की 1000 खोटं बोलावं लागतं. त्याचं प्रात्यक्षिक आज मी इथे पाहिलं. सुट्टी मिळवण्यासाठीची वेगवेगळी कारणं, म्हणजे बऱ्याच जणांना हा अगदी जिव्हाळ्याचा विषय असेल, पण आज तुम्ही इथे जो काही धिंगाणा घातलात सगळ्यांनी. आणि पॅडी, सोने पे सुहागा, आज पॅडी म्हणजे फुल एकदम. उमेश, तुला कशी वाटली ही जीवघेणी बर्थडे पार्टी? खरंच आउटस्टँडिंग परफॉर्मन्स म्हणजे काय असतो ते पाहायला मिळालं. आशिष, तुझ्या एनर्जीचं काय करायचं यार. दोघींबरोबर एनर्जी मॅच करत होता सुरुवातीपासून. त्यात नंतर पॅडी आला, त्याच्यानंतर त्याची धमाल सुरू झाली, तरी तू त्याच्या वर 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 जात राहिलास. खरंच तुझ्यासारखे ॲक्टर्स आहेत ना, म्हणून स्टेजवरची एनर्जी ना इथे समोर प्रेक्षकांमध्ये पोचते आणि आम्हाला एनर्जी मिळते. थँक्यू सो मच. आपल्यासोबत आज फतवा या सिनेमाची टीम आली आहे. त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स? या विनोदाच्या आखाड्यामधले हे एकाचं एक मल्ल आहेत सगळेजण. हे फार अवघड प्रकार आहे सगळं. तुमचं काम बघताना फार असं वाटतं की अजून आपल्याला हे कसं येईल, आपल्याला येईल का हे कधी इतकं चांगलं काम करतात ते असं बरंच शिकायला मिळालं तुमच्याकडे बघून. धन्यवाद. हीच ऊर्जा घेऊन हाच धिंगाणा घालायला परत लवकर या. तुर्तास प्लीज बसा. थँक्यू सो मच. तुम्हाला तर ठाऊकच आहे, आपल्या या फुबाई फूच्या कुटुंबातील आपले विनोदवीर आपल्याला खळखळून हसवतात. पण इथे येणारे पाहुणेही काही कमी नसतात. आणि आज तर अभिनयात कसलेले मुरलेले मातब्बर कलाकार इथे आलेत. ते आपल्याला लोटपोट केल्याशिवाय जाणारच नाहीत. म्हणूनच आता मी पुढचा हास्यस्फोट करण्यासाठी इथे आमंत्रित करते सागर कारंडे, छाया कदम आणि सगळ्यांचे लाडके मिलिंद शिंदे यांचं. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा, मेरे बाबा, तांबड़े बाबा. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा, मेरे बाबा, तांबड़े बाबा. मला तुम्हाला माझा परिचय करून द्यायचा राहिलाच. आय एम ग्रेट स्टुडंट ऑफ मिस्टर तांबडे बाबा. भांगरे बाबा, तांबडे बाबा. तर सगळ्यांचं आहे सोल्युशन माझ्याकडे, सगळ्यांवर आहे माझा ताबा. ज्यांचा मी शिष्य आहे त्यांचं नाव आहे परमपूज्य तांबडे बाबा. तर आता बिझनेसला सुरुवात. चला, समस्या 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 समस्या. चला, समस्या समस्या. भारत माता की जय. भारत माता की जय. नमस्कार करतो बाबा. भारत माता की जय. नमस्कार काय करतेस? अहो, गले मिलो. काय म्हणजे मला समस्या जवळून समजून घेता येईल म्हणून म्हटलं मी. काय, मी हिचा नवरा. ही भीषण समस्या. समस्या पुढे. दिवसाहून रात्री भास सदाशिवरावांचं नाव घेते. थांबवा यांचा त्रास. उखाणा नको. समस्या सांगा. बोला. समस्या 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 आज या ठिकाणी पेट्रोलचे भाव एवढे वाढलेले आहेत, ते चहाच्या भावाचे करण्याचे आम्ही निर्धार केलेला आहे आज या ठिकाणी. आणि आज या ठिकाणी आम्ही काकांसमोर तुमची शपथ घेतो की हे भाव नक्कीच कमी होतील. हा माझा शब्द आहे आज या ठिकाणी. हे ह्याच किट मधलं आहे ना? याच किट मधलंच आहे आणि हाच प्रॉब्लेम आहे.
कुठे हो तुम्ही? रॅलीला गेलतात आणि भाषण देत होता. काय सांगते? ए तुमचं ज्या वेगात चाललंय ना त्या वेगात तुम्ही निवडून आला असतात. पण हे आहे काय म्हणजे हे सगळं हे आहे काय म्हणजे काय चाललंय काय यांचं? हो हाच प्रॉब्लेम आहे आमच्या यांना ना. विसरोनिया डिझायनर डिसऑर्डर आहे. डिझायनर या रोगात काय होतं ना हे सगळं विसरून कुठल्या तरी भलत्याच विश्वात वावरत सुटतं. त्याचं काय झालं ना हे ज्याने त्याला फॉलो करत होते त्यानं 3 महिन्यात 5 पक्ष बदलले. आता पक्ष बदलले तर विचार बदलले, धोरणं बदलली आणि विरोधक बदलले. आता ह्या सगळ्या बदला बदलीत आमचे बदलले आणि यांना असा आधार झाला बघा. असू दे पोरी, रडू नको. अगं 100 पोरं बघितल्यानंतर एक पोरगा तुझ्यासाठी पसंत केला मी. ताट मानेनं त्याच्या बरोबर संसार करायचा तर त्याच्या तोंडावर जेवणाचं ताट फेकून आलीस तू. चुकतं का तुला हे बोरी? स्वतःच्या बापाला ओळखत नाही, लाज वाटत नाही का तुला? अगं त्याला बाबा काय म्हणतेस? मी तुझा बाबा. अरे बाबाला नवरा म्हणते ही बाई, आता काय करायचं? काय झालं ते? काय कुठे काय झालं ते? हा असा प्रॉब्लेम आहे. Oh, I see. But I can't see. Oh, now I can see. पण हे काय कसं काय झालं म्हणजे झालं काय यांना? हे कधी बाबा होतात कधी नेता होतात. अहो किती ठिकाणी नेलं पण काय बी फरक पडत नाही. आता गेल्या आठवड्यात सुपरमॅन झाले आणि पाण्याच्या टाकीवरून उडी मारली. टाकी? मग तुम्हाला टाकी नाही पडले? टाके नाही पडले तुम्हाला? एक सांगू मी. हा बाबा. ए भयंकर आहे फार. तुम्हाला 2 सांगू मी. महाभयंकर आहे फार. तुम्हाला 3 सांगू मी. हा काय? तपासतो मी त्यांना. माँ का, बाप का, भाई का, बहन का, सबका बदला लेगा साला भगवान है अपन. माझ्या लक्षात आलंय त्यांचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. काय? तुम्हाला एक सांगू. हा बाबा. यांना सिद्धिकी प्राप्त आहे. तुम्हाला 2 सांगू. हा बाबा. यांना नवाजुद्दीन सिद्धिकी प्राप्त आहे. तुम्हाला 3 सांगू. हा काय? अरे यांना थांबू ना तुम्ही. यांना थांबवा तुम्ही. अरे साला मैं देख क्या करते? अरे अरे देख काय झालं? नाही कन्फ्यूज करताय तुम्ही मला. कन्फ्यूज. अहो आम्हाला तर दर दिवशी कन्फ्यूज करतात. आता त्या दिवशी माझे सासू झाले आणि मला किचन मध्ये नेलं आणि रेसिपी शिकवत होते. अगं बाई बरं झालं. अगं तुम्हाला माहितीच नव्हतं. काल तुला सांगणार होते ना मी. आज आज सांगते का? अगं बाई अय्या तुझी मैत्रीण काय करते? का असं 4 चौघांसमोर करायचं नसतं. बाई माणूस असतं ना घरात. असं काय करतेस? बरं किती दिवसानंतर आली? काय खाणार आहेस? खाणार की खाणार आहेस? भानावर या. काय झालं? दमलो अगं मी. अहो स्वतः बी दमताने आम्हाला बी दमावता. काय होतंय मलाच कळत नाही. आलं लक्षात आलं माझ्या लक्षात आलं काय झालं नक्की. तुम्हाला एक सांगू. तुम्ही शांत राहा. तुम्हाला 2 सांगू. हा बाबा. तुम्ही एकदम शांत राहा. तुम्हाला 3 सांगू. हा काय? तपास तुम्ही त्यांना. निघतं बरं का ते. हा बाबा. हा बाबा. हो बाबा. हा बाबा. नको नाही बाबा. बर 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 बर. काय कुणी ऑब्जेक्शन घेईल का तसं केलं तर? ऑब्जेक्शन. मेरा नाम चड्डा है और मैं सबकी चड्डा उतारता हूँ.
ये आदमी पापी है जज साहब, ये अपनी औरत को फंसा रहा है जज साहब, इसका बाहर अफेयर चालू है जज साहब, और दूसरा तीसरा कोई नहीं, वो मेरी इस बाई को है। मैं बता रहा हूँ, फांसी उल्टा करके वो सीधी धुरी दे दो इसको, चड्डा ये छोड़ेगा नहीं, चड्डा चड्डा मैं छोड़ेगा नहीं। अहो असं काय करताय तुम्ही? तर प्रॉब्लेमवर सोल्युशन काढणार होते ना. सोल्युशन आहे माझ्याकडे. हा बाई तुम्ही एक काम करा, शांत बसा. तुम्ही 2 करा, तुम्ही शांत बसा. तुम्ही 3 करा. काय मी तपासतोय ना. सगळ्या जगावर आहे ज्याचा ताबा तेच माझे गुरु तांबडे बाबा. बोला समस्या काय आहे तुमची? तिकीट 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 तिकीट. तुम्ही कोण आहे? मी आता कंडक्टर आहे. तिकीट तिकीट तिकीट. बाई तुम्ही तुमच्या जागेवर बसून घ्या. चला पुढे. तिकीट 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 तिकीट. चला तिकीट 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 तिकीट. चला तिकीट तिकीट तिकीट. किती गेले? ओ बाबा तुम्ही तुम्ही कोण? हा? ओ बाई, अहो अंगचटीला काय येत आहे? असं काय करताय? अहो अहो चला तुम्ही. ब्रह्मचारी आहे मी. आज तुम्ही दोघं तुमच्या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने या मंचावरती आलात. आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झालाय. मी थेट प्रथम प्रेक्षकांना विचारेन, कसं वाटतंय तुम्हाला? एक सांगू, छान झाला परफॉर्मन्स. 2 सांगू, उत्तम झाला परफॉर्मन्स. 3 सांगू, काय बोलण्यासारखं काही नाहीच आहे. इतकी मजा आणली तुम्ही. मॅड परफॉर्मन्स होता हा. सागरला तो ऊत आला होता. आणि मिलिंद, तुमच्याबद्दल मी म्हणेन की तुमचं हे कॅरेक्टर माझ्या खूप आवडीचं होतं. तू तिथे मला वाटतं झीच्या सिरियलमध्ये हे कॅरेक्टर होतं तांबडे बाबा. आणि तेव्हा जो मॅडनेस चालायचा तोच आत्ता तुम्ही सगळा केलात. आणि छाया, म्हणजे मला वाटतं पहिल्यांदा स्किट करते. पहिल्यांदा करते. क्या बात आहे. त्या सागरला तुम्ही दोघेही पुरून उरलात. खूप मस्त मज्जा आली, खूप मज्जा आली. उमेश, वा 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 वा. मिलिंद आणि छाया, तुमचं दोघांचंही या मंचावरती मनापासून स्वागत आहे. हा मंच आहे ना, हा नेहमी काही ना काहीतरी सरप्राईजेस देत असतो. आज तुमच्या रूपाने एक प्लेझेंट सरप्राईज मिळालाय आम्हाला. खरंच फार मस्त वाटलं मला. आता निर्मितीताई म्हणेल त्यामुळे छाया, तुझा हा पहिलाच अनुभव आहे. कसं वाटतंय तुला? मला तुझ्याचकडनं जाणून घ्यायला आवडेल. खूप भारी वाटतंय, पण जमलंय की नाही माहिती नाही. पण म्हणजे धडकी पण भरली होती, पण असं मजा पण वाटत होती की काहीतरी नवीन करते. मे बी पुढच्या वेळी आणखीन कॉन्फिडन्स नाही. फूबाई फू या मंचाची हीच खासियत आहे, ही सगळ्यांना आपलंसं करून घेते. म्हणजे फिल्मच्या प्रमोशनसाठी आलं असताना सुद्धा तुला परत परत इथे यावंसं वाटतंय. हीच ह्या मंचाची जादू आहे. सो थँक्यू सो मच. तुमच्याशी अजून खूप गप्पा मारायच्या आहेत, त्यामुळे आत्ता सध्यासाठी प्लीज बसा. थँक्यू सो मच. मला सांगा, जगात सगळ्यात अवघड काय आहे? एव्हरेस्ट चढणं, मोबाईल फोडणं, कोणाला प्रपोज करणं, ट्रेनच्या टपावर नाचणं, गाणं, धिंगाणा घालणं? तर नाही. आता या पुढच्या स्किटमध्ये ओंकार भोजने त्याचे वडील झालेल्या पॅडी कांबळेंसमोर जे करणार आहे ते सगळ्यात अवघड आहे. पाहूया तो काय करतोय. त्यासाठी स्वागत करूया मुकेश, मंदार, आरती आणि या बाप बेट्यांचं, पॅडी कांबळे आणि ओंकार भोजने यांचं. अशकों की माला मेरे दिल पहना के, खुश है वो घर किसी और का बसा के. माझे बाबा माझ्यावर चिडलेत. त्यांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर नाहीये. बघा ना बाबा कशी गाणी गात आहेत. अरे वा बाबा, आज एकदम शत्रुघ्न दिसताय. नाही, मुलगा मोठा झाला ना की बाप त्याला शत्रुघ्नच दिसतो. जर काही बोललो की आम्ही ताप वाटतो तुम्हाला. अरे नाही नाही बाबा, एवढं काय नाही बाबा. एवढं बोलण्यापेक्षा एके हँगरने मारा ना मला.
2 अक्षरी उभं निघ. बाबा ऐका ना बाबा. बाबा असं पहिल्यांदा झालंय बाबा. बाबा म्हणजे दुसऱ्यांदा झालंय. बऱ्याचदा झालंय बाबा असं. हां बऱ्याचदा झालंय पण पुन्हा असं नाही होणार बाबा. बाबा बाबा तुमची माझी शपथ बाबा. माझी शपथ बाबा ऐका ना. 2 अक्षरी आडवं जाना. काय करू मी आता. आयडिया. हॅलो. अरे मुख्या ऐक ना मुख्या. बोल. पहिल्या वाक्याला ही कुठली एनर्जी आहे. बरं ऐक 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 मुख्या. मुख्या बोल बोल. मुख्या रे एक प्रॉब्लेम झालाय. काय बोलतो चल मग बसूया. अचानक एवढी एनर्जी आली आणि प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन बसूया नसतं. बसूयामुळेच प्रॉब्लेम झालाय. हा काल रात्री आपण बसलो होतो ना. हा यार लय मजा आली. तेच कळलंय बाबांना मुख्या. काय बोलतो. हा अरे पण 2-2 मिनिटच्या गोळ्या खाल्ल्या होत्यास ना. अरे त्याच मिंटच्या वासामुळे ओळखलं त्यांनी. शेवटी किती झालं तरी बाबा आहेत तरी ते माझे. माझ्यापेक्षा 4 मिनिट जास्त पाहिलेत त्यांनी. बाबाने माझ्यावर खूप चिडलेत. मला सांग ना त्यांना मला सॉरी म्हणायचं कसं म्हणू. सॉरी बाबांनो. अरे बाबा बाबांना सॉरी कसं म्हणायचं नाही जगातला कुठलाच पोरगा सांगू शकत नाही. मग काय करू सांग तू एक काम कर. हा तू ना त्यांना आवडेल ते कर. म्हणजे म्हणजे खुश कर त्यांना. खुश कर एकदम. खुश करताना हा एकदम मस्त एकदम चांगलं काहीतरी कर. तू फोन ठेवू नको. हा हा हा. चला बाबा दिवा लावूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुर्वे नमः. बाबा आरती या. दुपारचे 3:30 वाजले. कसा वेळ निघून गेला कळलंच नाही ना. शुद्धीत असल्यावर कळतं. बाबा आलोच नाही. मुख्या ए मुख्या. हे नाही वर्क झालंय. दुसरं काहीतरी सांग मला. एक काम कर. 27चा पाढा म्हण. काय म्हणू. 27चा पाढा. का जेव्हा भरतो पापाचा घडा तेव्हा म्हणायचा असतो 27चा पाढा. जा म्हण जा पटकन जा. तुला काय मस्करी सुचते काय. मी ग्रॅज्युएट झालोय आता. 27चा पाढा म्हणून खुश होणार आहेत ते. आडवं 2 अक्षरी नाही. ऐकलंस ऐकलंस. उभं आडवं चिरतील ते मला. मला सूट होईल असं काहीतरी सांग ना. नाही यार. का. अरे बाबा काय आपल्या दोस्ती यारीमध्ये सॉरी हे प्रकरणच नाही ना. त्याच्यामुळे तुला नेमकं काय सूट होईल ना हेच कळत नाहीये. काय करायचं. ऐक ऐक मुख्या. मी एक काम कर. तू सतत ज्याला सॉरी म्हणतोस ना त्याला फोन कर म्हणजे तुला बरोबर मार्ग मिळेल. आणि एक काम कर तू आहे ना त्याला सॉरी म्हण म्हणजे कळले मला मुख्या. कळले मला. जा तू. रात्री तुझा ऐक ना मला फोन करा सांगा. हा एक लोकल सांग. बबडूला फोन करतो. देवा शक्ती दे रे मला. बबडू. इकडून बाहेर आलीस तिथून जाण्याआधी परत चल. हाय बबडू. मला गुड नाईट न म्हणता झोपून गेलास. मी रात्रभर जागी होते. सॉरी 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 बबडू. सॉरी 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 ना. तू आताच बोलतो बाबा. मला तू असं नेहमी असं काय काय बोलतो आणि मग मला रुशू करायला होतं. सॉरी 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 ना. सॉरी पुन्हा असं नाही करणार. पुन्हा असं नाही चालणार. ऐक ना बबडे तू फोन ठेव. हा तुझी भाषा ना एक दिवस माझे बबडे लावेल. तुझी भाषा एक दिवशी माझे बोबडे वळवेल. मी बघतो काय ते माझं. मी नाही त्यांना अति नाही त्यांना जात्या पात्याला मागे मागे का तुझ्यामुळे बोबडं बोलायला लागलो तेव्हा बाबांनी मला 2 महिन्यांसाठी इंग्लिश स्पीकिंगला पाठवलं. त्या नादात मराठी सुधारलं माझं. तू फोन ठेव. असं करणार एक मुलगा असं रुशू करणार परत माझ्यावर. नाही ना. नाही ना. शिशवाली काय
शॉली 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 हां, ऐक आता माझा ना एक जेन्युइन प्रॉब्लेम झालाय. बो 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 बाबा आहेत ना माझ्यावर खूप चिडलेत. मला त्यांना सॉरी म्हणायचं पण मला कळत नाही मी कसं म्हणू. सांग ना मला. तू मला खुश करायला काय काय करतोस ते कर. ते काहीतरीच असं नाही रे. मला कसं तू घेऊन गेला होतास तसं बाबांना पण घेऊन जा ना हॉटेलला, रेस्टॉरंटला. तेच ते नाही आहे ते. अर्थ बदलतो बबडू. उगाच नको ते बबडू नको. ऐक तू विचार नको करू. मी माझं मॅनेज करतो. तू फोन ठेव. फोन ठेव ना. वा 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 वा. बाबा कालची मॅच काय तुफान झाली नाही. आपण बाबा किती दिवसात फुटबॉलची मॅच एकत्र नाही बघितली. आपण दोघांनी एकत्र मॅच बघायची असेल तर बारमध्येच जावं लागेल ना आपल्याला, नाही का? बाबा कशाला ताणताय बाबा. सोडा ना. सोडा. तसं नाही बाबा. बाबा बोला ना माझ्याशी. बाबा कसला विचार करताय. माझं काय चुकलं? हां शब्दकोडं सोडवताना. अच्छा. शब्दकोडं सोडवताना कसं असतं ना ओंकार, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण चुकलो ना की पुढले प्रश्न आता काय कराल असं म्हणून पुढे उभे ठाकलेले असतात. तेव्हा सुरुवातीलाच चुकता कामा नये. सुरुवातीलाच चुकलं ना की हे असं होतं. हॅलो बाबा. हॅलो. हा बाबा. कोण बोलताय. हो बाबा मला फोन लावलाय. पंढरी बोलतोय. पंढरी. काय बाबा. मी काय म्हणतो, गावावरून फणसं पाठवलेली आलीत काय. अरे बापरे बाबा ते मी काय म्हणतो, मोबाईल वरून कुले लाल करता येतात काय. अहो बाबा काय बोलताय या वयात. असं बोलतं का कोणी. कुठे केले पाहिजे. विसर बोला वेंदळा कुठला. सॉरी बाबा. सॉरी बाबा. चल येतो मी, ठेवतो फोन. बाबा तुम्ही आता आजोबांना काय म्हणालात. अरे ते त्यांनी गावावरनं फणस पाठवले होते तर ते मी आणायला गेलो नाही तर मी त्यांना सॉरी म्हटलं. अहो तुम्ही किती सहज सॉरी म्हटलं. तो मी सकाळपासून प्रयत्न करतोय मला नाही जमलं. ओंकार कसं आहे ना, म्हणजे चूक एखादी साधी असेल तर चटकन आपसूक तोंडातनं सॉरी येऊन जातं. पण बापाच्या नजरेला नजर न मिळवता सॉरी पण बोलता येऊ नये अशी चूक करायचीच नसते. पुन्हा असं नाही होणार बाबा. सॉरी बाबा. आलं की जमलं तुला. तुझी चूक तुला कळली. आजपासून आपण मित्र. थँक्यू बाबा. चल बसूया मॅच बघायला. घरातच ये. परफॉर्मन्स होता. काय सांगाल निर्मितीताई. किती साधं सरळ सोपं स्किट होतं पण तरीही इतकं हसवणारं, शब्दाला हसवणारं आणि तितकंच इमोशनल करणारं स्किट होतं हे तुमचं. मला या स्किटमध्ये आवडलं की बारीक बारीक गोष्टी तुम्ही खूप सुंदर केल्या होतात. खूपच सुंदर केल्या होतात. मला आरती तुझं रडणं मला फार आवडलं. मंदार तू चकित केलंस मला आज. सगळ्या गोष्टी छान मिक्स झाल्या होत्या. इमोशन्स होती याच्यामध्ये, प्रेम होतं, नातं होतं. मला खूप असं फील गुड मला झालं. हा परफॉर्मन्स तसा होता असं वाटलं. आणि ओंकार मला ना, मी सांगते पॅडी, तू जो सुरुवातीच्या काळात होतास ना ती उमेद मला ओंकारमध्ये दिसते. उमेश. रस्त्यावरनं चालत असताना नेहमी जेव्हा आपण लहान असतो तेव्हा वडील बाहेरच्या बाजूला उभे असतात, मुलाला आतमध्ये घेतात. आणि कधी कधी आपण मोठे होतो ना तसे आपण आपसूक बाहेरच्या बाजूला येतो आणि वडिलांना आतमध्ये. मला आज त्याची आठवण झाली आणि मला ते अजूनही आठवतंय. जसा मी बाहेरच्या बाजूला आलो ना तरी सुद्धा एखादा हॉर्न वाजला ना की बाबा दचकून माझा हात घट्ट पकडायचे. सो मला ते फिलिंग आलं आणि मला असं वाटतंय हा अनुभव आज स्किट बघताना प्रत्येक बापाला आणि मुलाला होईल. त्यांना प्रत्येकाला ही आपली गोष्ट वाटेल. सो थँक्यू सो मच पुन्हा तो अनुभव देण्यासाठी. खूप छान अनुभव, खूप सुखद अनुभव. थँक्यू. तुम्ही खरं तर इथे हसवायला आला होतात सगळ्यांना आणि हसवलं ते. पण तिथे बघा काय परिस्थिती झाली.
मला यांच्यापैकी विचारायचं आहे की तुम्हाला असं कधी वाटलंय का किंवा आत्ता तुम्हाला ही संधी साधून आपल्या वडिलांना कशासाठी तरी सॉरी म्हणायचं आहे का? मी शाळेत होतो आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी मी गेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी काहीच परीक्षेत येत नव्हतं म्हणून मी पुढच्याचं बघून आपलं हे चालू होतं. तेव्हा मला पकडलं होतं आणि मी सांगितलं होतं की वडिलांना घेऊन ये सोबत. तर मला कळेना सांगायचं कसं, काय सांगायचं काय. तर वडील नेहमी जातात, मला माहिती असतं की हे शर्ट ते आज घालणार आहेत म्हणून. तर रात्री मी लेटर लिहिलं होतं की मी असं असं केलेलं आहे, असं असं झालेलं आहे आणि ही चूक माझ्याकडून परत कधीच होणार नाही, प्लीज मला तुमची भीती वाटते म्हणून आय एम सॉरी. आणि ते खिशात ठेवून दिलं होतं. खिशात गेल्यानंतर वडिलांनी वाचलं, कधी संध्याकाळी घरी आले, ठीक आहे एवढंच केलं बस. एवढा अनुभव होता. वडिलांचं आणि मुलीचं नातं तर आणखीनच वेगळं असतं. म्हणजे खूपच प्रोटेक्टिव्ह असतात वडील आपल्या मुलींच्या बाबतीत. तसे माझ्याही बाबतीत आहेत. मला आत्ता माझी अखंड जर्नी आठवली. कायमच जपलेलं असतं त्यांना, आपल्याला त्रास होऊ नये म्हणून ते सतत खूप करत असतात आणि आपण पुढे बघत असतो, आपल्याला पुढे जायचं असतं. त्यामुळे काही वेळेला काही कठीण निर्णय घ्यायला लागतात म्हणा किंवा त्यांची इच्छा नसताना काही गोष्टी करायला लागतात. पण एवढं सगळं असून सुद्धा आज त्यांनी कधीच मला कोणत्याच गोष्टीसाठी नाही नाही म्हटलंय. मला माहिती आहे त्यांना अनेक वेळा दुखावलंय, पण त्यांनी कायमच सपोर्ट केलंय. त्यांनी काय, आईनी काय. त्यामुळे आज हे बघताना मलाही खूप कितीतरी वेळा असं होतं की आपण सॉरी म्हणायचं राहून जातो. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींसाठी आज इथे सॉरी म्हणते. आपण जनरली हसता हसता डोळ्यातनं पाणी येतं आणि रडतो. आज रडता रडता हसलो, त्यासाठी पुन्हा एकदा खूप 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 आभार. थँक्यू सो मच. प्लीज बसा. आणि आजच्या भागातलं बेस्ट स्किट ऑफ द डे देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते आपल्या प्रथम प्रेक्षकांना, निर्मितीताई आणि उमेश यांना. उमेश, आजच्या भागातलं बेस्ट स्किट ऑफ द डे कोणाला मिळणार आहे? बायकोचा बर्थडे आणि नवऱ्याची विकेट. या स्किटमध्ये सर्व परफॉर्मर्सना मिळत आहे कॉटन किंग द किंग ऑफ 100% कॉटन शर्ट्स तर्फे एक गिफ्ट हॅम्पर. थंडीत जसं शेकोटी मन प्रसन्न करून टाकते, तसं इथे सादर होणारी शाब्दिक कोटी आपल्या चेहऱ्यावर हसू आणते आणि कॉमेडीची ऊब इथे अनुभवायला मिळते. ही ऊब, ही ऊर्जा उद्याही अनुभवणार आहोत. त्यासाठी उद्या पुन्हा भेटूया आणि टेन्शनला करूया चू. पाहायला विसरू नका फू बाई फू.